सर्व पत्रकार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र, नमस्कार। दिवाळीमध्ये आपल्याला सगळ्यांना भेटायचं होतं, परंतु दिवाळी साजरी करायची नव्हती। वडील गेल्यामुळे मी दिवाळी काय केली नाही। मला सगळ्यांना दिवाळीच्या बिलेटेड शुभेच्छा देतो। आणि आज या ठिकाणी मी पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं। आपण रेस्ट हाऊसला भेटतो आणि त्यावेळी कोणतरी आमचे वरचे नेते असतात आणि त्या गडबडीमध्ये तुमच्याशी संपर्क व्यवस्थित होत नाही। आज जाणीवपूर्वक या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलं आणि आपण काही गोष्टी आहेत त्या तुमच्याशी मी शेअर करणार आहे। पहिल्यांदा तर आज आपण बघतोय की आंदोलन उपोषण राज्यामध्ये सगळीकडे सातत्याने चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी आंदोलन वगैरे चालली आहेत। त्याच्यामधून सर्वच राजकीय पक्ष, पुढारी, नेते सर्वजण त्या एका संक्रमणाच्या या काळातून सगळेजण चाललेले आहेत। अगदी सांगायचं झालं तर आज सातारा जिल्ह्यामध्ये पण अनेक ठिकाणी उपोषण चालले आहे। आमच्या लोणंदमध्ये गेला आज 8वा दिवस आहे। एक धनगर आरक्षणाच्यासाठी गणेश केसकर नावाचा एक तरुण आमरण उपोषणाला बसलेला आहे। काल नायगावच्या काही ग्रामस्थ गेले 3-4 दिवस पाण्याच्या पिण्याच्या विहिरीसाठी आंदोलन, ते पण उपोषणाला बसले होते। ते उपोषण काल आम्ही सोडवलं आणि काही लोक शिरवळची, काही लोक आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेली आहेत। म्हणजे हे सध्या सगळीकडे असं चित्र आहे आणि मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपला जो अधिकार आहे, न्याय हक्क आहे, त्याच्यासाठी हल्ली ही उपोषणं चालू आहेत आणि उपोषणाच्या मार्गामधून विविध प्रश्न देखील मार्गी लागत आहेत। अगदी काल CO साहेब आले आणि त्या माध्यमातून 7 दिवसामध्ये तो जो विहिरीचा प्रश्न आहे त्याच्यासाठी कलेक्टर साहेब, SP साहेब आणि सगळे मिळून 7 दिवसात ते निर्णय घेणार आहेत आणि म्हणून ते काल उपोषण आपण स्थगित केलंय। आता लोणंदचा पण तसाच विषय आहे। लोणंदच्या विषयामध्ये पण मी पालकमंत्री साहेबांना त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो। पालकमंत्र्यांनी त्या तरुणाला विनंती केली की आम्ही त्या जो काही विषय आहे धनगर आरक्षणाचा त्याच्यामध्ये आपलं सरकार काम करतंय आणि लवकरच तो विषय मार्गी लागेल। ते उपोषण थांबवलं नाहीये। त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी मी धनगर समाजाचे खासदार, आता माझी खासदार आहेत राज्यसभेचे विकास महात्मे, यांना घेऊन मी त्या ठिकाणी गेलो आणि तो उपोषण थांबवावा अशी विनंती केली होती, परंतु आजही ते उपोषण सुरू आहे। माझी एकच इच्छा आहे की जिल्ह्यातील तरुणांना, महिला बंधू भगिनी जे कोणी उपोषण करतायत त्यांना कुठली इजा होऊ नये, कारण उपोषणामुळे काहीतरी अवयवावरती त्याचं हे होत असतो। तुमचा आवाज पोचवण्याचं काम तुम्ही करताय, परंतु कोणाला इजा होऊ नये ही महत्त्वाची भूमिका आहे। आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे सातत्याने अगदी 24/7 असं काम करतायत। सातत्याने विविध थरातील लोकांसाठी काम करतायत। कोणा एका गटासाठी, कोणा एका पक्षासाठी किंवा कोणा एकासाठी ते काम करत नाहीयेत। समाजातील विविध थरातील लोकांसाठी काम करतायत। त्यात तरुण आले, युवकांबरोबर सगळे शेतकरी बांधव आले, महिला आल्या, दिव्यांग आले, सगळ्यांसाठी सातत्याने साहेब काम करतायत। आणि म्हणून आज जरी हे मराठा आंदोलनाच्या बाबतीत आमचे मनोज जरांगे पाटील जे काही आज आंदोलन त्यांचं पण आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज रस्त्यावरती येतोय। विविध ठिकाणी बघितलं आपण की मध्यंतरीच्या काळामध्ये अगदी नेत्यांना पण अडवायचं काम झालं होतं। तर शांततेच्या मार्गाने ही आंदोलनं झाली पाहिजेत आणि आपला हक्क जो आहे तो हक्कासाठी आपण आंदोलन करतो। मी जरी आता सत्ताधारी पक्षात असलो तरी देखील मी या सगळ्या समाजांच्या मी पाठीशी उभा असतो, कारण आमचा प्रत्येक समाजाचा, प्रत्येकाचं काहीतरी
अधिकार आणि त्या अधिकारासाठी सर्वजण भांडत असतात, तर नक्कीच ते अधिकार त्यांना मिळेपर्यंत त्यांचा लढा चालू राहील. त्याच्यामध्ये आम्ही जरी सत्ताधारी असलो तरी देखील आम्ही त्या विषयामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने काम करणार आहोत आणि त्यांचे जे काही मूलभूत गरजा, मूलभूत अधिकार, जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने काम करू. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडं यापूर्वी पण मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु आज सातारा जिल्ह्यामध्ये एकनाथ भाई जेव्हापासून मुख्यमंत्री झाले त्यापासून त्यांनी सातारा जिल्ह्याला एक झुकतं माप दिलेलं आहे आणि सातत्याने या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून निधी पडतोय, वेगवेगळे विषय मार्गी लागतात. अगदी तुम्हाला सांगायचं तर सोळशी धरणाचा जो विषय आहे तो त्यांनी आता मार्गी लावलेला आहे. त्याचबरोबर बोंडरवाडी धरणाला देखील मान्यता दिली आहे आणि या सगळ्याचा परिणाम तर आपल्याला कोरेगाव वगैरे या भागामध्ये त्याच्यामधून पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मागच्या प्रेसमध्ये आपण विचारले होते प्रश्न की काय नेमकं आम्हाला काय फायदा होतो. त्यामुळे मी सांगू इच्छितो की सातत्याने वेगवेगळे विषय येतात. पर्यटनाच्या बाबतीमध्ये साहेबांनी खूप लक्ष घातलंय. आज जर तसं पाहिलं तर या महाबळेश्वर तालुक्याचा विकास जो त्या कांदाटी खोऱ्याचा तो होऊ शकला नसता. आज त्या ठिकाणी दळणवळण ह्या सगळ्या यंत्रणा आज ज्या माध्यमातून साहेबांच्यामुळं त्यांचं गाव त्या ठिकाणी आहे म्हणून त्या भागामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे. अगदी कोयना धरणाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं होतं की यापूर्वी पर्यटनाला मान्यता नव्हती. आज साहेबांनी ती मान्यता फक्त 8 धरणाच्या भिंतीपासून 8 किलोमीटर हे करून बाकीच्या क्षेत्रामध्ये पर्यटनाला चालना देण्याचं काम केलंय. काल परवाच्या भेटीमध्ये मुनावळे हे जे गाव आहे हे जावळी तालुक्यातलं साताऱ्याला कास पठाराला लागून हे गाव आहे. त्या ठिकाणी देशामधील पहिलं गोड्या पाण्यातलं स्कुबा ड्रायव्हिंगचं हे होणार आहे. म्हणजे हा स्कुबा जे आहे ते सगळे खाऱ्या पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यात असतं, पण गोड्या पाण्यातलं हे पहिलं त्या ठिकाणी केंद्र होत आहे. नक्कीच त्यामुळं पर्यटन वाढणार आहे. सातारा जिल्ह्याला जसं ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने देखील या ठिकाणी गडकोट याचा विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने साहेब रात्रंदिवस काम करतायत. आणि त्याचबरोबर मला आपल्याला सांगायचंय की कालच साहेबांनी जाहीर केलं की सर्व एसटी स्थानकावरती आपला दवाखाना सुरू करणार आहेत. आज आपण बघितलं की कित्येकदा साताऱ्यातलाच विषय घ्यायचा तर मध्ये एका महिलेचा गाडी एसटी मागं घेतली म्हणून तिचा मृत्यू झाला. अनेक विषय होतात, काहींना हार्ट अटॅक येतो. ह्या सगळ्यामध्ये जर दवाखानाच जर त्या प्रिमायसेसमध्ये असेल तर त्याचा आपल्याला नक्की प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. बाकी सातत्याने तुम्ही बघता, सातत्याने विषय तुमच्या समोर येत आहेत. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाचा पीक विमा असेल. उद्याच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये साहेब जे धान उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी बोनस जाहीर करणार आहेत. वेगवेगळ्या विषयातून आपण बघतोय की हे सरकार, महायुतीचं सरकार हे योग्य पद्धतीने काम करतंय. सर्वसामान्यांना जे हवंय ते हे सरकार देण्याचा प्रयत्न करते आणि आम्ही जनतेपर्यंत पोहोचायला कदाचित आम्ही कमी पडतोय. त्यामुळं आपल्या माध्यमातून आमची अशी विनंती आहे की आपण देखील हे जे राज्यामध्ये हे सरकार जे काम करते ते सर्वसामान्यांसाठी काम करते आणि त्यामुळं ह्या जे काही विषय आहेत हे आपण देखील समाजापर्यंत नेले पाहिजेत. जो आमचा मांढरदेवीचा जो रस्ता आहे, हा रस्ता जर खंडाळा तालुक्यातून झाला तर 50 किलोमीटरचं अंतर वाचणारे सर्व भक्त येतात लाखोच्या संख्येने. यांचं अंतर 50 किलोमीटरनी वाचणार आहे आणि म्हणून तो रस्ता होणं गरजेचं आहे. तो खंडाळा तालुक्याच्या दृष्टीने तो रस्ता झाला तर त्या तालुक्यामधील तरुणांना रोजगार मिळणार आहे. तिथल्या भागाचा दळणवळणामुळे नक्की भरभराट होणार आहे. परंतु मला आठवतंय की कित्येकदा त्या रस्त्यासाठी अगदी भूमिपूजन झालेली आहेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये, परंतु तिथं 1 रुपयाचा निधी पडू शकलेला नाही. याच्या मागचं काय गौड बंगाल आहे ते मला माहिती नाही, परंतु ही बाब देखील मी निदर्शनास आणून दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा नायगावला ते आले होते मागच्या कार्यक्रमाला
त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी निधी टाकण्याचं जाहीर केलंय. त्याच्या अगोदरचे सीएम जेव्हा देवेंद्र फडणवीस होते त्यांनी देखील ते जाहीर केलंय, परंतु तो निधी पडत नव्हता. म्हणून काल परवाच्या मीटिंगमध्ये मी हा पुन्हा विषय मांडला आणि त्यांनी त्यासाठी देखील सार्वजनिक बांधकामच्या मंत्र्यांना असा आदेश दिलेला आहे की तातडीने याच्यामध्ये निधी टाकायचा. म्हणजे हे विषय सगळे चालू आहेत. हे काम करत असताना कधीतरी तुमच्या बरोबर संपर्क साधून हे सगळे विषय मांडता आले पाहिजे. मी तालुक्यामध्ये वाई विधानसभेमध्ये मी हे काम करतोय, परंतु तुमच्या समोर देखील काही गोष्टी आल्या पाहिजेत. त्या दृष्टीने आज या ठिकाणी मी आपण सगळेजण चर्चा करतोय. जर आज आपण बघितलं की खंडाळा तालुक्याच्या बाबतीमध्ये एक तुम्हाला सांगायचं की आमचा तालुका खरं तर स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत खंडाळा तालुक्याला स्वतःचा लोकप्रतिनिधी मिळालेला नाहीये. खंडाळा तालुक्यामध्ये प्रचंड मोठी डेव्हलपमेंट झाली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या आलेल्या आहेत आणि असं असताना त्या तालुक्यात लोकसंख्या वाढत चालली, कामगारांमुळे गुन्हेगारी वाढते, हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आज तागायत त्या तालुक्याला मिळाला नाही, तशी संधी मिळाली नाही आणि त्यामुळे तिथले बरेच प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत आणि त्याच्यासाठी आमचे जे कोणी आम्ही निवडून दिलेले, जे कोणी जनतेने निवडून दिलेले आहेत ते कमी पडत आहेत. खंडाळा तालुक्यासाठी त्यांचं काम कमी पडतंय असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून अगदी विजेचा प्रश्न असेल, आमचा मांढरदेवीचा रस्त्याचा प्रश्न असेल, तिथले जे काही इंडस्ट्रीयल याच्यामध्ये आमच्या तरुणांना रोजगार नाही, हे सगळे विषय आहेत आणि ह्या सगळ्यावरती आपण सातत्याने काम करतोय. मी आवर्जून सांगेल की मी 15 ऑक्टोबर रोजी मागच्या महिन्यामध्ये मी देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांची मी भेट घेतली, मी वेळ मागितली होती आणि त्यांना मी हे सगळं सांगितलं की बऱ्याच विषय आहेत जे म्हणजे त्यांच्याकडे जे खाते त्या खात्याशी संबंधित, तर त्यांनी ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मला सांगितलं. त्याप्रमाणे आमचा जो खंडाळा तालुक्याचा विजेचा प्रश्न होता की जी लाईट्स आम्हाला वेळेमध्ये मिळत नव्हतं, शेड्यूल नव्हतं, म्हणजे जेजुरीला जे 2 टॉवर आहेत त्या टॉवरला निधी नसल्यामुळं आमच्याकडच्या ज्या शिरवळचं केंद्र आहे त्या सगळ्यांना आम्हाला लाईट मिळत नव्हती जेवढ्या प्रमाणात पाहिजे आणि त्यामुळं ते सगळे विषय आता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी MD वितरणला त्यांना आदेश दिले आणि ताबडतोब तात्काळ त्याच्यावर निधी टाकायला लावला आणि ती कामं आता मार्गस्थ झाली. आमच्या तालुक्यातला शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न आता सुटलेला आहे. त्याचप्रमाणे वाई तालुक्यामध्ये जी जललक्ष्मी म्हणून जी योजना आहे, ज्या योजनेमधून जवळपास 50 कोटी रुपये पाईपलाईनच्या माध्यमातून गाडण्यात आलेले आहेत आणि ती पाईपलाईन झालेली आहे, परंतु त्याची जी वितरण व्यवस्था असते त्या वितरण व्यवस्थेसाठी आजपर्यंत निधी पडलेला नाही आणि त्यामुळे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली यायची ही वंचित आहे. आणि त्यासाठी काय निधी लागत होता, तर त्यासाठी फक्त 4 कोटी रुपयाची आवश्यकता होती. हा 4 कोटी निधी यापूर्वीचं सरकार जे कोणी होते त्यांनी टाकू शकलेले नाहीत. परंतु ही बाब मी जेव्हा निदर्शनास आणून दिली तर तात्काळ जलसंधारण खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेला आहे की तात्काळ याच्यावरती निधी टाकायला सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे साहेबांच्या माध्यमातून मी खरं तर 2010 पासून मी जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम पाहिलेलं आहे. यापूर्वी जेव्हा मी काम करत होतो तेव्हा मला माहिती आहे की आम्ही तेव्हा विरोधात होतो आणि सत्तेमध्ये पण होतो, परंतु त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला 1 रुपयाचा निधी तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्री, तेव्हाचे जे कोणी सरकार होतं त्यांनी आम्हाला कधी दिला नाही. परंतु आज आम्ही बघतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई झाल्यापासून ते आमच्या म्हणजे आम्ही शिवसैनिक आहोत. मी जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी जिल्हा प्रमुख तरी शिवसैनिकच आहे आणि कुठलाही मी आमदार खासदार नसताना ते सातत्याने आम्हाला देखील निधी देत आहेत. मी आत्ताच मध्ये नगरपंचायतींसाठी मी माझ्या क्षेत्रामध्ये 3 विधानसभा येतात, वाई विधानसभा, सातारा विधानसभा आणि कोरेगाव. तर मी या सगळ्या नगरपंचायतींना मी स्वतः जे गरजेच्या ज्या गरजा माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या त्यांना मी तो निधी वाटप केलेला आहे. तुम्ही आता
मला वाटतं प्रेस नोटच्या माध्यमातून तुम्ही वाचलं असेल. काल पण मी मला परवा पुन्हा एकदा 1 कोटी हा ग्रामीण भागासाठी निधी दिलाय, तो पण मी निधी टाकलेला आहे. निधीच्या बाबतीमध्ये म्हणजे शासन कमी पडत नाहीये, सरकार आपल्याला निधी देत आहे. त्यामुळं माझं असं अपेक्षा आहे की आपण आपल्या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पोचल्या पाहिजेत. त्या जर पोचल्या तर आपण त्याचा निपटारा करतोय. मी एक उदाहरण म्हणून मी सांगतो की मी आता बऱ्याच ठिकाणी जातो. काही ठिकाणी म्हणजे मला लाज वाटते की काही ठिकाणी स्मशानभूमीमध्ये बसायला जागा नाही, उभं राहायला जागा नाही. मग आमच्या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनी नेमकं काय केलेलं आहे हा प्रश्न पडतो. आणि म्हणून अशा, आता ठीक आहे, मी जिल्ह्याचं आता माझ्याकडे कार्यक्षेत्र नाही, परंतु ज्या भागात मी काम करतोय त्या ठिकाणी स्वतः जातीने मी फिरतो आणि बघतोय. आणि त्या ठिकाणी ह्या मूलभूत गरजा आहेत त्या किमान पूर्ण झाल्या पाहिजे, त्या दृष्टीने मी माझं काम करतोय. मेडिकल कॉलेज असेल, ट्रॉमा सेंटर वगैरे हे सगळे विषय जे काटापूरला आता साहेबांनी ती मान्यता देऊन तो एक विषय मार्गी लावलेला आहे. आणि सर्वसामान्यांसाठी साहेब काम करतायत आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की आपण देखील आमच्या बरोबर आपण देखील राहावं आणि जे काही आमचे विषय आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. आम्ही जर कुठं कमी पडत असू, आम्ही जर कुठं चुकत असू तर ते देखील दाखवणं तुमचं काम आहे. ते आम्ही स्वीकारू आणि त्या दृष्टीने आम्ही भविष्यामध्ये काम करू. हे पहा, शिवसेना हा जो मतदारसंघ आहे हा युतीच्या वाटपामध्ये शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने या जिल्ह्याला शिवसेनेचा एक खासदार यापूर्वी दिलेला आहे. हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या रूपाने आपल्याला शिवसेनेचा खासदार आपण सातारा जिल्ह्याचा आपण पाहिलेला आहे. त्यामुळे ही जागा युतीच्या वाटपामध्ये सेनेकडेच आहे. टाइम बिंग कालच्या पोटनिवडणुकीला हा मतदारसंघ वरिष्ठांच्या आग्रहास्तव जी पंचवार्षिक निवडणूक असते त्या निवडणुकीला नरेंद्र पाटील लढले होते आणि तेव्हा ते भाजपमधून सेनेमध्ये आले आणि धनुष्यबाणावरती लढले होते. मी त्यांचं काम केलेलं आहे. 6 महिन्यांनी पोटनिवडणूक जेव्हा लागली त्यावेळी उदयन महाराजांनी राजीनामा दिला होता आणि त्यामुळं ते भाजपमध्ये आले. आणि त्यावेळी त्यांना 6 महिन्यांनी पोटनिवडणूक लढताना त्यांना भाजपमधून लढायचं होतं आणि त्यामुळं त्यावेळी ही टाइमिंग ऍडजस्टमेंट म्हणून भाजप कमळाच्या चिन्हावरती ती लोकसभा लढलेला आहे. मला असं वाटतं की हा मतदारसंघ युतीच्या वाटपामध्ये सेनेकडे आहे आणि माननीय मुख्यमंत्री या जिल्ह्याचे आहेत, त्यांचं या जिल्ह्यावरती लक्ष आहे आणि त्यामुळं आम्हाला ते जे बळ देत आहेत, शिवसैनिकांना जे बळ देत आहेत, त्यामुळं आम्हाला असं वाटतं की हा मतदारसंघ सेनेने लढावा. सेनेनेच या मतदारसंघामध्ये उमेदवारी जी आहे ती घ्यावी. तुम्ही मला प्रश्न विचारला तुम्ही लढणार का, तर मी यापूर्वी 2 वेळा लोकसभा लढलेलो आहे. परंतु आज आमचे महायुतीचे नेते, त्यामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब, हे सगळ्यांनी जर आदेश दिला आणि जर हा मतदारसंघ सेनेला सुटला तर जो कोणी शिवसैनिक असेल तो शिवसैनिक लढेल आणि त्याला आम्हाला जिंकून आणायचं काम हा साताऱ्यातील संपूर्ण शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता करेल, याच्याबद्दल मला ठाम विश्वास आहे. बघा, मतदारसंघ काढून घेतला असं तुम्ही म्हणताय, पण मी असं म्हणतो की हा मतदारसंघ युतीच्या वाटपामध्ये सेनेकडे आहे. सातारा जिल्हा 2014ला मी जेव्हा लढलो तेव्हा सेनेचाच मतदारसंघ होता, पण त्यावेळी एक नवीन काहीतरी विषय घेतला आणि त्यावेळी हा मतदारसंघ रिपाईला सोडण्यात आला. मागणी नसताना देखील त्यावेळी सोडला. मी जिल्हा प्रमुख असताना, न्याय हक्क माझा असताना त्यावेळी मी मला वाटतं जे मला 9ला जे 2.5 लाख मतदान झालं होतं त्या मतदारांच्या साठी मी अपक्ष लढलो. मला माहिती आहे अपक्ष लढणं सोपं नाही लोकसभा, परंतु तेव्हा मी लढलो होतो. मला तेव्हा तुम्ही पाहिलं त्यावेळी जर तिकीट मला असतं तर त्यावेळी सेनेचा भगवा फडकला असता.
कारण मला 1,60,65,000 मतं आहेत. महायुतीचा जो आमचा तेव्हाचा उमेदवार आमचे मित्रच होते RPIचे, त्यांना 70,000 मतं आहेत. आपच्या उमेदवारांनी त्यावेळी 80,000 मतं घेतली होती. ठीक आहे, तो विषय होऊन गेला. परंतु त्यानंतर 2019ला मला त्यावेळेचे इथले संपर्क प्रमुख होते बानगुडे, त्यांनी मला बोलवून त्यांनी आग्रह करून मला त्यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांकडे नेलं आणि त्यावेळी लोकसभेसाठी माझा प्रवेश करून घेतला. तेव्हा मला माहिती होतं की हा मतदारसंघ सेनेमध्ये आणि मी भाजपमध्ये होतो आणि म्हणून तेव्हा मी लोकसभेसाठी म्हणून मी त्यावेळी सेनेमध्ये गेलो. एकमेव महाराष्ट्रातला असा प्रवेश आहे की जो भाजपमधून सेनेमध्ये झाला. त्यावेळी सगळे प्रवेश भाजपमध्ये होत होते, सेनेत होते, पण मी कारण का तर त्यावेळी जे कोणी आमचे भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी होते त्यांच्याशी पण चर्चा केली होती आणि त्यांचं पण असं म्हणणं आलं की लोकसभा हा मतदारसंघ सेनेकडे आहे, त्यामुळे तुम्ही सेनेमध्ये तुम्ही जा म्हणजे तुम्हाला लढता येईल. परंतु त्यावेळी बघितलं की तुम्ही नरेंद्र पाटील या ठिकाणी आले, शिवेंद्रराजेंबरोबर एक मिसळ खाल्ली आणि ती मिसळ तुम्ही सगळीकडे व्हायरल केली आणि अचानक ते रेसमध्ये आले आणि त्यावेळी त्यांना आमच्याकडे सेनेमध्ये घेतलं आणि धनुष्यबाणावरती ते लढले. मी त्यांचं देखील काम केलं. मी उदयनराजेंचं पोटनिवडणुकीला मी काम केलंय. त्यामुळे उद्या जर आदेश होईल तो आदेशाचं पालन करून मी काम करेन. आम्हाला काही झालं तरी आम्हाला आमचा खासदार निवडून आणायचं हे आमचं मेन टार्गेट आहे. मग त्यामध्ये मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की कालच देवेंद्रजी म्हणाले की ही निवडणूक भाजपसाठी नाही तर ही निवडणूक भारतासाठी आहे आणि त्यांच्या या वक्तव्याचं मी मनापासून स्वागत करतो. कारण ही निवडणूक भारतासाठी आहे, ही कुठल्या पक्षासाठी घटक पक्षासाठी नसून ही भारतासाठी आणि या भारताच्या निवडणुकीमध्ये जो आदेश वरून येईल त्याचं आम्ही सगळेजण पालनच करणार आहोत. ते आलेले आहेत, ते आमच्या बरोबर काम करतात. भविष्यामध्ये देखील त्यांनी आमच्या ज्या काही व्यथा आहेत आमच्या खंडाळा तालुका म्हणून ज्याला गेल्या 70 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी नाहीये स्वतःचा, त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या त्यांनी सोडवल्या पाहिजे. मला सांगा, जिल्ह्यामध्ये असा कुठला तालुका आहे की जिथं कधीच आमदार निवडून नाही आलेला आमदार नाहीये? हा फक्त एक खंडाळा तालुका आहे की ज्याचा स्वतःचा आमदार नाहीये, स्वतःचा खासदार नाहीये. म्हणून आमच्या व्यथा आहेत ज्या कोण दुर्लक्षित करते ते आम्हाला माहिती आहे. परंतु आज तीच मंडळी आज आमच्या बरोबर आलेली आहे. भविष्यामध्ये त्यांनी आमचं काम करावं. देणार ना, आम्ही देणार, आम्ही मागणी करणार. मला मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. मी आदेश आला की मी थांबत नाही. आदेश आला की मी थांबत नाही. आता आमच्या तालुक्याची तर मागणी आहे. आता ते कसं आहे, आता समजा त्यांना थांबून मला तिकीट दिलं तर मी लढणार ना. मला माहिती नाही काय होईल. हा विधानसभेमध्ये आहे. 5वा मतदारसंघ जर कराड दक्षिण कराड उत्तर पाहिला तर त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील आहेत, ते आहेत शरद पवार गटाचे आणि तिकडं कराड दक्षिणेचे आमदार आहेत काँग्रेसचे पृथ्वीराज बाबा. म्हणजे त्यांची ताकद विभागली गेलेली आहे. ते 2च विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आहेत. आज 4 आमदार आमच्याकडे आहेत. त्यामुळं मला खात्रीने मी तुम्हाला सांगतो, हा मतदारसंघ जर शिवसेनेच्या वाट्याला जर आला तर 100% भगवा फडकेल आणि साताऱ्याचा खासदार शिवसेनेचा होईल. एक लक्षात घ्या, पहिलं तर हे आता सातारा जिल्ह्याचे 2 आमदार यांनी या 40 आमदारांमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना पाठिंबा त्यांनी जाऊन संघर्ष करून मंत्रिपद असताना देखील त्यांनी ते सोडून दिलंय उद्धव ठाकरे गटाला उभाटा आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हे सरकार स्थापन केलंय. त्यामुळं कुठलंही कन्फ्युजन ठेवायची गरज नाही. उभाटामध्ये ठराविक लोक आहेत. संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक आमच्या बरोबर आहे.